Hello students, welcome to all of you. Today we will learn derivatives of parametric functions. Before starting this differentiation of parametric functions, we have to know that what are the parametric functions. If two variables x and y are defined separately as functions by an intermediating variable, then that intermediating variable is known as parameter. Generally, t and theta are used as parameters. Such variables x and y are parametric functions. For example, x equal to 80 square and y is equal to 280. In short, if x and y are expressed in same variable, then these two functions x and y are called as parametric functions. म्हणजेच x आणि y हे दोन व्हेरिएबल्स असतील ते एकाच इंटरमिडिएटिंग म्हणजेच एका कुठल्या तरी व्हेरिएबलमध्ये, शक्यतो थीटा आणि टी हे दोन व्हेरिएबल आपण मोस्टली यूज करतो. या दोन व्हेरिएबलमध्ये जर हे दोन या एका व्हेरिएबलमध्ये थीटा किंवा टी मध्ये जर हे एक्स आणि वाय जर एक्सप्रेस केलेले असतील तर त्या फंक्शन्सला आपण पॅरामेट्रिक फंक्शन्स असं म्हणणार आहोत. या पॅरामेट्रिक फंक्शनवरचा अतिशय महत्त्वाचा थेरम आहे. तो थेरम बोर्ड एक्झामसाठी 3 मार्क्ससाठी विचारला जातो. तर तो थेरम आपण पाहूया. आता स्टेटमेंट पहा या थेरमचं. इफ x equal to f of t and y equal to g of t are differentiable functions of t, so that y is a differentiable function of x, and if dx by dt is not equal to 0, then dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. x आणि y हे दोन फंक्शन्स t या एका पॅरामीटरमध्ये एक्सप्रेस केलेले असतील, such that किंवा so that y is differentiable function of x, म्हणजे dy by dx एक्झिस्ट असणार आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy by dx इक्वल टू dy by dt अपॉन dx by dt. आणि परत पुढे हाच ॲज अ फॉर्म्युला अप्लाय करून आपल्याला एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचं आपण प्रूफ स्टार्ट करूया. सुरुवातीला गिवन आहे ते लिहूया. गिवन x इक्वल टू f ऑफ t अँड y इक्वल टू g ऑफ t. डिफरन्शिएशनच्या प्रत्येक थेरममध्ये आपण सुरुवातीला इन्क्रिमेंट्स कन्सिडर करतोय. तर मग आता या थेरममध्ये सुरुवातीची इन्क्रिमेंट, पहिली इन्क्रिमेंट आपण डेल्टा टी कन्सिडर करणार आहोत. त्याचं पण रिझन असं असणार आहे की एक्स आणि वाय हे दोन्ही एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. तो म्हणजे पॅरामीटर म्हणजे कोणता आहे तो टी. त्यामुळे सगळ्यात मिनिमम किंवा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज या टी वरती डिपेंड आहेत. त्यामुळे आपण सगळ्यात सुरुवातीला डेल्टा टी हीच इन्क्रिमेंट इथं लिहायची आहे. लेट डेल्टा टी विथ अ स्मॉल इन्क्रिमेंट इन टी. मग आता डेल्टा टी मधचा जो चेंज असणार आहे तो इफेक्ट कशावरती होणार आहे, एक्स आणि वाय वरती. त्यामुळे त्याचे करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट्स इथे लिहा. डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर द करस्पॉन्डिंग स्मॉल इन्क्रिमेंट्स इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच सुरुवातीला डेल्टा टी ही स्मॉल इन्क्रिमेंट लिहिली की लगेच करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट्स डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय ह्या दोन्ही इन्क्रिमेंट्स लिहायचे आहेत. आता इथं महत्वाचा स्टेटमेंट असा आहे, as delta t tends to 0 implies delta x tends to 0. इथं सुरुवातीला गिवन आहे पहा, x इक्वल टू f ऑफ t and y इक्वल टू f ऑफ t. x आणि y हे t मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. यापूर्वी सांगितलं की जर याच्यातली इन्क्रिमेंट t मध्ये जर टेन्स टू 0, डेल्टा t ही जी स्मॉल इन्क्रिमेंट आहे ती टेन्स टू 0 असेल तर ऑब्व्हियसली स्मॉल चेंज इन x दॅट इज डेल्टा x इज ऑल्सो टेन्स टू 0 आणि डेल्टा y पण 0 असतो. पण आपल्याला या थेरम मध्ये फक्त एवढंच लागणार आहे, तेच लिहितोय आपण. डेल्टा t टेन्स टू 0 इम्प्लाइज डेल्टा x टेन्स टू 0. नाव गिवन परत एकदा गिवन लिहूया. x इक्वल टू f ऑफ t अँड y इक्वल टू g ऑफ t. हे फंक्शन्स कसे गिवन आहेत, आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t. आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t. चॅप्टरच्या अगदी सुरुवातीला डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ सम फंक्शन याचे मीनिंग क्लिअरली सांगितलेलं आहे. आणखी एकदा रिवाइज करूया. x हा जर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t असेल तर dx बाय dt एक्झिस्ट असतो. y हे फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t असेल तर dy बाय dt एक्झिस्ट असतो. आणि या दोन्हीचं मीनिंग आपण बाय युजिंग लिबनिझ नोटेशन इथं एक्सप्रेस केलेलं आहे.
dx by dt is equal to limit delta t tends to 0 delta x upon delta t. Similarly, dy by dt is equal to limit delta t tends to 0 delta y upon delta t. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया. कॉमनली कन्सिडर दिस ॲज इक्वेशन नंबर 1. नाउ कन्सिडर द इन्क्रिमेंटरी रेशियो. कोणता? डेल्टा एक्स डिवायडेड बाय डेल्टा वाय. हा जर इन्क्रिमेंटरी रेशियो नसेल लक्षात राहत तर स्टेटमेंटची सुरुवात बघायची. जिथं जिथं डी आहे, डी वाय बाय डी एक्स असेल तिथं फक्त आपण डेल्टा लिहिलेला आहे. त्यामुळं हा पॉइंट लक्षात ठेवायला सुद्धा सोपा आहे. कन्सिडर द इन्क्रिमेंटरी रेशियो हे स्टेटमेंट लिहिलं की पुढे लिहायचं आहे डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू काय लिहायचं आहे तर डेल्टा टी ने डिवाइड करा डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आणि इथं कंडिशन महत्वाची आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी इज नॉट इक्वल टू 0. आता यानंतरची महत्वाची स्टेप आहे टेकिंग लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ द साइड्स. वी गेट दोन्ही बाजूला डेल्टा टी टेन्स टू 0 लिहूया. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. देअरफॉर इथं सेपरेशन ऑफ लिमिट लिहिलेलं आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेपरेटली लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 लिहूया. देअरफॉर आता इथं पहा इक्वेशन नंबर 1 जे वरती लिहिलं होतं त्याचं यूज करणार आहोत. डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी आणि लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर काय लिहायचंय डी वाय बाय डी टी. सिमिलरली लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी can be expressed as dx by dt by using equation number 1. LHS आहे अशीच लिहिलेली आहे. As delta t tends to 0 delta x tends to 0 हे ऑलरेडी स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे. Therefore above equation becomes इथं डेल्टा टी च्या ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे डेल्टा एक्स ने रिप्लेस केलेलं आहे. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा x is equal to dy by dt upon dx by dt. Consider this equation as equation number 2. The limit on RHS of equation 2 exist. इथं RHS टोटली डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहिलेली आहे म्हणजेच एक्झिस्ट आहे. जर या इक्वेशनचे RHS एक्झिस्ट असेल तर लिमिट इम्प्लाइज LHS ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाइट. मग आता हे जर लिमिट एक्झिस्ट आहे हे लिमिट एक्झिस्ट आहे म्हणजेच काय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. म्हणजेच लिबनिझ नोटेशन मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. हे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. कन्सिडर दिस ॲज इक्वेशन नंबर 2 अँड फ्रॉम इक्वेशन्स 2 अँड 3 इक्वेशन 2 ऑब्झर्व करा. इथं डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी आहे. इथं हा फॅक्टर आहे तो डी एक्स बाय डी टी ने रिप्लेस करूया आपण. फ्रॉम इक्वेशन्स 2 अँड 3 वी कॅन राईट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. फॉर द कंडिशन डी एक्स बाय डी टी इज नॉट इक्वल टू 0 दिस डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0. So this is the proof of the important theorem डेरिव्हेटिव्स ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. सुरुवातीला इन्क्रिमेंट्स लिहायचे आहेत त्यानंतर इन्क्रिमेंट्स मधलं रिलेशन लिहायचं आहे जे गिवन आहे एक्स आणि वाय डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. त्याचं मिनिंग लिहूया. इन्क्रिमेंटरी रेशिओ लिहून लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 हे लिमिट दोन्ही बाजूला घ्यायचं आहे. त्यानंतर इक्वेशन 1 2 3 याचा यूज करून आपल्याला फायनल स्टेटमेंटचा आन्सर मिळणार आहे. यावरचे आपण एक्झाम्पल पाहूया आता. First example is x equal to a into t square, y equal to 2at, and to find dy by dx. Here t is the parameter and this question is asked for 2 marks. हा क्वेश्चन 2 मार्कसाठी विचारलेला आहे यापूर्वी आणि थेरम सोबत हा क्वेश्चन विचारला जातो. थेरम आणि हे एक्झाम्पल असे एकूण 4 मार्कासाठी या प्रश्नाचं वेटेज असतं. सो लेट अस स्टार्ट सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन.
given x equal to 80 square and y equal to 280, differentiating with respect to t. Differentiating with respect to t, we get dx by dt is equal to a as it is. Derivative of t square with respect to t is 2t. dy by dt is equal to 2a as it is, and derivative of t with respect to t is 1. Hence dx by dt is equal to 2at and dy by dt is equal to 2a. And by derivatives of parametric function, theorem on the derivative of parametric function, we have the relation dy by dx equal to dy by dt upon dx by dt. Replacing these two values, 2a divided by 2at, 2a cancelled, and the answer is 1 by t. अशा पद्धतीचे सोल्युशन आहे. पुढचा एक्झाम्पल आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 2. फाइंड dy by dx if x equal to a into cot t and y equal to b into cosec t, differentiating with respect to theta. इथं हा पॅरामीटर थीटा असल्यामुळं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा आपण घ्यायचा आहे. एवढं केअरफुली लक्षात घ्यायचं आहे. जो पॅरामीटर असेल विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल आपण इथं लिहिणार आहोत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, वी गेट dx by d theta. Here a is constant, a into derivative of cot theta with respect to theta. Cot x या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असा असतो, cos x मायनस cos x स्क्वेअर x. मग cot थीटाचा विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस cos x स्क्वेअर थीटा. And derivative of y with respect to theta is b as it is, and derivative of cosec theta is minus cosec theta into cot theta. We know that dy by dx is equal to, आता इथं थेरमच्या स्टेटमेंटमध्ये जो फॉर्म्युला आहे तिथं चेंज करायला लागणार आहे, कारण एक्झाम्पल आहे ते थीटामध्ये आहे. dy by d theta upon dx by d theta equal to b into bracket minus cosec theta cot theta divided by a into bracket minus cosec square theta. Simplifying, cosec theta cancelled, minus cancelled, b upon a into cot theta upon cosec theta. Simplifying, cot theta equal to cos theta upon sin theta divided by cosec theta equal to 1 upon sin theta. Cancelling sin theta, the answer will be b upon a into cos theta. The next problem is find dy by dx when x equal to root of a square plus m square and y is equal to log of a square plus m square. या एक्झाम्पल मध्ये आता m आपण पॅरामीटर कन्सिडर करणार आहोत. m इज द पॅरामीटर, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू m आपणाला लिहायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू m, हा जो x आहे याला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू m करूया. dx बाय dm इज इक्वल टू 1 अपॉन, हा पूर्ण जो फॅक्टर आहे हा कंपोजिट फंक्शन ऑफ m घ्यायचा आहे, कारण रूट आहे परत m स्क्वेअर आहे. मग कंपोजिट फंक्शनचं इथं तुमचं बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे. 1 अपॉन 2 रूट असं याचं डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. सिन्स दिस इज कंपोजिट फंक्शन, बाय चेन रूल वी हॅव टू मल्टिप्लाय दिस फॅक्टर बाय d by dm, d by dm of a square plus m square, which is equal to 1 upon 2 into root of a square plus m square into bracket derivative of a square is 0. हा a आहे तो आपण कॉन्स्टंट कन्सिडर केलेला आहे. 0 plus derivative of m square is 2m, which is equal to dx by dm is equal to 0 plus 2m is 2m divided by 2 into root of a square plus m square, which is equal to m into 2 cancel the m divided by root of a square plus m square. Now differentiation of y with respect to m, dy by dm is equal to log of a square plus m square असं y आहे. कंपोजिट फंक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of f of x is 1 upon f of x, therefore dy by dm is equal to 1 upon a square plus m square into derivative of this function d by dm of a square plus m square, which is equal to 1 upon a square plus m square into bracket 0 plus 2m, and therefore dy by dm is equal to 2m divided by a square plus m square. We know that dy by dx is equal to dy by dt upon dx by dt, therefore
2m upon m square 2m upon a square plus m square divided by m upon root of a square plus m square. By simplification we can write cancelling this m आणि हा जो फॅक्टर आहे a square plus m square divided by root याच्यातला एक रूट कॅन्सल होईल आणि याचा आन्सर येणार आहे dy by dx is equal to 2 divided by root of a square plus m square. पुढचा प्रश्न find dy by dx if x is equal to cos inverse of 2t divided by 1 plus t square and y is equal to sec inverse of root of 1 plus t square. अगदी पहिल्या दुसऱ्या एक्झाम्पल सारखं हे स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल नाही, याच्यामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आणि त्याचबरोबर काही सबस्टिट्यूशन्स यूज करायचे आहेत. त्याचं सोल्युशन बघूया. गिवन x is equal to cos inverse of 2t divided by 1 plus t square. Substitute t is equal to tan theta implies theta is equal to tan inverse of t. या टाइपचे सेपरेट एक्झाम्पल आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन मध्ये पाहिलेले आहेत ऑलरेडी. त्याची थोडीशी रिव्हिजन असल्यासारखं आहे. x is equal to x becomes cos inverse of 2 tan theta divided by 1 plus tan square theta, and by trigonometric formulae 2 tan theta upon 1 plus tan square theta is sin 2 theta. Therefore x becomes cos inverse of sin 2 theta, cos inverse of sin 2 theta, and by using allied angle formula express this sign in terms of cos inverse of cos of pi by 2 minus 2 theta. त्याचबरोबर इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स मध्ये फॉर्म्युला आहे cos inverse of cos x is equal to only x. Therefore here x becomes only this term pi by 2 minus 2 theta. x is equal to pi by 2 minus 2 theta. Consider this as equation number 1. Now given y equal to sec inverse of root of 1 plus t square, substitute t is equal to tan theta, therefore theta is equal to tan inverse of t. Therefore y becomes sec inverse of root of 1 plus tan square theta. We know that 1 plus tan square theta is sec square theta by fundamental identity. Root of sec theta is sec theta, therefore the y term become y is equal to sec inverse of sec theta. Therefore by using that formula sec inverse of sec theta, inverse trigonometric ची property आहे sec inverse of sec theta is theta, therefore y becomes only theta. Consider this as equation number 2. Using equation number 2 in 1 we get x is equal to pi by 2 minus 2y, differentiating with respect to x. Derivative of x is 1, derivative of pi by 2 is 0, minus as it is, 2 as it is, and derivative of y is dy by dx. Therefore 1 is equal to minus 2 into dy by dx, and therefore dy by dx is equal to minus 1 by 2. या एक्झाम्पल मध्ये आपण इक्वेशन 1 आणि 2 याचा यूज करून हा x आणि y मधलं रिलेशन आपण इथं क्रिएट केलेला आहे, डिराईव्ह केलेला आहे. तर जनरली आपण जे सबस्टिट्यूशन बेसिकली यूज केलेलं आहे दोन्ही x आणि y च्या टर्म्स मध्ये पहा तुम्ही एकदा की x इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ आणि y इक्वल टू सेक इनव्हर्स ऑफ ची टर्म दिलेली आहे. त्या टर्म मध्ये इथं हा जो x कन्सिडर केलेला आहे, x मध्ये हा कॉस इनव्हर्स आहे आणि y मध्ये सेक इनव्हर्स, तर t इक्वल टू टॅन थीटा आणि सेम y इक्वल टू सेक इनव्हर्सच्या केसमध्ये t इक्वल टू टॅन थीटा. जर दोन्ही सबस्टिट्यूशन सेम टाईपचे असतील तरच आपण हे सिम्प्लिफिकेशनची मेथड यूज करू शकतो. अदरवाईज ज्या केसेसमध्ये वेगळे थीटाचं जे एक्सप्रेशन असेल ते डिफरंट असेल तर आपण असं रिलेशन लिहू शकत नाही. मग त्यासाठी अल्टरनेटिव्ह मेथड आहे पहा की इक्वेशन 1 जे होतं आपलं, इक्वेशन 1 मध्ये काय आलं होतं पहा x इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थीटा आणि इक्वेशन 2 मध्ये असं आलं होतं की y इक्वल टू थीटा. तर मग आता इथं थीटाच्या ज्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज असतील त्या ठेवायच्या. x इक्वल टू पाय बाय 2 मायनस 2 थीटा आणि y इक्वल टू थीटा असे रिलेशन्स होते. आपण वरच्या मेथडमध्ये काय केलं, हा थीटा इज इक्वल टू y इथे रिप्लेस करून हे आन्सर मिळवलंय.
ज्या केसेसमध्ये हे थिटा किंवा ह्या एक्स आणि वाय मध्ये जे रिलेशन्स आपण वेगवेगळे यूज केलेले आहेत तिथं आपल्याला असं यूज करता येणार नाही. तर त्यासाठी ही मेथड यूज करायची. जे काही थिटा असेल टॅन इनवर्स किंवा काय व्हॉटेवर जे असेल एक्झाम्पलमध्ये ते इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. एक्स इक्वल टू π/2 मायनस 2 टॅन इनवर्स टी. सिमिलरली वाय इक्वल टू टॅन इनवर्स टी. आता इथं एक्स आणि वाय या दोन्हीला आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करणार आहोत. dx/dt इक्वल टू π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स टी चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस टी स्क्वेअर. सिमिलरली dy/dt इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि इनवर्स फंक्शनची टर्म यूज करा dy/dx इक्वल टू dy/dt अपॉन dx/dt इज इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय मायनस 2 डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. याचं मायनस 2 डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. कॅन्सलिंग 1 प्लस टी स्क्वेअर फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर वी गेट minus 1/2. Therefore dy/dx is equal to minus 1/2. पहिल्या मेथडनी सुद्धा dy/dx चा आन्सर सेम आलेला आहे minus 1/2. आणखी एकदा रिपिटेशन करते मी. जर x आणि y मध्ये जे गिव्हन x आणि y आहेत ते सिम्प्लिफाय करताना आपण सेम सबस्टिट्यूशन यूज केलं असेल तर पहिली मेथड, अदरवाईज ही रेग्युलर मेथड आहे आपली, ती लक्षात ठेवायची आहे तुम्ही. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. Find dy/dx for x equal to cos inverse of 4t cube minus 3t and y equal to tan inverse of root of 1 minus t square upon t. Given x equal to cos inverse of 4t cube minus 3t. Substitute or put t is equal to cos theta. Therefore x becomes x is equal to cos inverse of 4 cos cube t minus 3 cos theta. x is equal to cos inverse of 4 cos cube theta minus 3 cos theta. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो ट्रिगोनोमेट्रिक मधला फॉर्म्युला आहे cos 3 theta चा. therefore x becomes cos inverse of cos 3 theta. therefore x is equal to, by using properties of inverse trigonometric function, cos inverse of cos आहे तर x becomes 3 theta only. Consider this as equation number 1. Now y is equal to tan inverse of root of 1 minus t square upon t. Put t equal to cos theta. Therefore y becomes tan inverse of root of 1 minus cos square theta upon cos theta. We know that 1 minus cos square theta is sin square theta. Root of sin square theta is sin theta. Therefore y becomes tan inverse of sin theta upon cos theta, and which is equal to tan theta. Therefore y is equal to tan inverse of tan theta. Again, by using properties of inverse trigonometric function, y is equal to tan inverse of tan theta. Therefore y equal to theta. Consider this as equation number 2 and using equation number 2 in 1. या एक्झाम्पल मध्ये x आणि y साठी सेम सबस्टिट्यूशन यूज केलेला आहे t इक्वल टू cos theta. त्यामुळे आपण पहिली मेथड यूज करणार आहोत. y इक्वल टू theta हा जो आहे तो इक्वेशन 1 मध्ये यूज करूया आपण. using equation number 2 in 1 we get x is equal to 3y. therefore y is equal to x by 3. and now differentiating with respect to x we get dy/dx is equal to, याचा डेरिव्हेटिव्ह काय तर सिंपली 1/3. hence the answer is dy/dx is equal to 1/3. अल्टरनेटिव्ह मेथडनी तुम्ही ट्राय करू शकताय. जिथं x इक्वल टू 3 थीटा आलेला आहे, x इक्वल टू 3 थीटा, तिथे x इज इक्वल टू 3 इंटू काय येणार आहे पहा कॉस इनवर्स ऑफ t. आणि आता dx/dt इथं सॉल्व्ह करून 3 इंटू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ t असा असतो -1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. हे यूज करून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. आन्सर किती आलं पाहिजे 1/3. तर या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स आणि एक्सरसाइज 1.4 मधले काही क्वेश्चन्स पाहिले. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेम एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स बघूया.